तो स्क्रीन दिसते माझी. इज इट विजिबल? येस, नो? आपण हे सुपरस्क्रिप्ट कसं करायचं, सबस्क्रिप्ट कसं करायचं याच्याबद्दल डिस्कस केलेलं होतं लास्ट क्लासमध्ये, राईट? तो आता याच्यामध्ये तो बघा, हे काय झालं तर कमेंट असणार आहेत, हे सर्व काही कमेंट्स वगैरे असणार आहेत. ओके, आणि मी ह्या कमेंट स्टार्ट करतोय कुठून? या H1 पासून. ठीक आहे, असं. तो आता आपण काय करतोय की पुढचे टॅग, काल मी सांगितलेलं होतं की कोणते कोणते टॅग्स आपण पाहणार आहोत. काल आपण फ्रेज टॅग्स किंवा कोणत्या प्रकारचे, तर हे असे डेकोरेट करण्यासाठीचे टॅग्स पाहिले होते. ठीक आहे, डेकोरेट करण्यासाठीचे टॅग्स काही पाहिलेले होते. सो आता पुढे नेक्स्ट काय असेल की आजचे कोडिंग असणार आहे, दॅट इज की आपण अँकर टॅग्स वगैरे पाहणार आहोत. अँकर टॅग म्हणजेच काय असतो की जेव्हा केव्हा तुम्हाला हायपर लिंक घ्यायची असते. आता आपण HTML पाहतोय, सो HTML म्हणजे काय तर हायपर टेक्स्ट आहे. ठीक आहे, नॉर्मल टेक्स्ट आणि हायपर टेक्स्ट मध्ये फरक असतो. तसंच नॉर्मल लिंक आणि हायपर लिंक याच्यामध्ये सुद्धा काही फरक असणार आहे. ठीक आहे, तो अँकर टॅग पाहणार आहोत. तो बघा, an anchor tag an anchor tag is defined a hyperlink that links one page to another page, that links one page to another page. म्हणजे एका पेज पासून दुसऱ्या पेज कडे जायचं असेल तर तुम्ही हायपरलिंक वगैरे वापरू शकता. ओके, सो इट कॅन create hyperlink to other web page as well as a file. ठीक आहे, एखाद्या दुसऱ्या फाइल्स वरती असेल किंवा लोकेशन वरती असेल, मी लोकेशन किंवा काय आहे, और एनी URL, कोणतीही URL असू शकते. ठीक आहे, असं. आणि याच्यामध्ये आपण href नावाचा रेफरन्स घेत असतो. href, h म्हणजेच काय असणार आहे, हायपर, आणि रेफ म्हणजेच काय असेल, रेफरन्स. ठीक आहे, तो href टॅग आपण काय करतो, यूज करत असतो. href attribute is used the most or used in anchor tag. ठीक आहे, अँकर टॅग. आणि याचा जो काही सिंटॅक्स आहे किंवा हायपर टेक्स्ट वाला जो काही ऍट्रिब्यूट आहे, तो हायपर लिंक वाला काय आहे बघा. याला कॉपी करतो आणि खाली लिहितो, एवढं कॉपी करतो. हेच काढून टाकतो आणि इथंच लिहितो. यूज टू define the address of the file to be linked with or linked. तो जेव्हा आपल्याला एखादं डेस्टिनेशन द्यायचं असेल, त्यावेळेस आपण काय करतो, हे यूज करणार आहोत. सो in other words, it points out the destination page. ठीक आहे, हा काय करतो तर डेस्टिनेशन पेज कडे घेऊन जात असतो.
तो याचा जो काही सिंटॅक्स आहे या अँकर टॅगचा, इथं मी बोल्ड आणि अंडरलाईन करतो. तर बघा, हे जे काही अँकर टॅग किंवा सिंटॅक्स जो आहे याचा कसं डिक्लेअर करतो, तर ए लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये ए स्पेस करून href असणार आहे, इज इक्वल्स टू कोटेशन मार्क मध्ये काहीतरी लिंक असेल और पाथ असणार आहे. ठीक आहे. आणि इथं काय असेल की लिंक टेक्स्ट असणार आहे. जे काही तुम्हाला सांगायचं असेल इथं, तो टेक्स्ट असेल आणि इकडं एंड होणार आहे हा अँकर टॅग. ए न स्टार्ट होतो. फॉर एक्झाम्पल, आता बघा, मी काय करतोय की एखादं एक वेब पेज क्रिएट करतो. बघा, कसं असेल की इथं वेलकम टू साग्विक टेक्नॉलॉजीज असं. ठीक आहे. असं. आणि इथं मी आता ह्या साग्विक टेक्नॉलॉजीजला काय करतोय, तर अँकर लिंक देणार आहे. ए टॅग देतोय असा. आणि इथं देतो www.sagvictechnologies.in असं. ठीक आहे. आणि हे एवढंच जो टेक्स्ट आहे तो इथं मी पेस्ट केला, किंवा इथं तुम्ही काय करू शकता, तर H4 लिंक मी घेतो एवढं, कंट्रोल X आणि इथं सेव्ह केलं असं. तर बघा, हे जर का रन केलं तर साग्विक टेक्नॉलॉजीज याच्या खाली काय आलंय, अंडरलाईन आलेलं आहे आणि हे ग्रीन मध्ये आलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही वर्डला जर का अँकर लिंक वापरत असाल तर तो ऑटोमॅटिकली ग्रीन होणार आहे. तो इथं जर का क्लिक केलं तर हा काय करेल की नेव्हिगेट करणार आहे. कुठं नेव्हिगेट करतोय, तर ह्या पर्टिक्युलर लिंककडे घेऊन जाणार आहे. ओके. हवं तर आपण एखादं वेगळं google.com मी असं टाकतोय आणि इथून ही जी काही HTTP सहित टाकावं लागतं, तरच रिझल्ट येणार आहे. 1 सेकंड. मी वेबसाईट कॉपी करतो. पेस्ट केली, सेव्ह केलं. आता इथं जर का गेलो आपण बॅकला आणि रिफ्रेश करतो मी, इथं जर का क्लिक केलं, हे बघा, इकडं घेऊन चालला हा. असा घेऊन जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्या लिंकला क्लिक केल्यानंतर काय होतं, की हा नेव्हिगेट करणार आहे दुसऱ्या पेजवरती असं. ठीक आहे. तो हे लिंकचं झालं. आता सपोज की आपल्याकडे एखादी वेगळी फाईल आहे. सपोज मी एक न्यू फाईल क्रिएट करतोय, second.html इथंच. आणि ह्या second.html मध्ये मी H3 टॅग मध्ये लिहितोय की वेलकम फ्रॉम second HTML फाईल. ठीक आहे. सेकंड HTML फाईल. आणि आपण इथं काय करतोय की एक जस्ट इथं नाही, इथं खाली पॅराग्राफ टॅग, अँकर टॅग याच्या अंडर मी काय करतो की सेकंड डॉट HTML लिहितो आणि नेक्स्ट पेज असं डिक्लेअर करतोय. नेक्स्ट पेज. ठीक आहे. सेव्ह केलं तर बघा, इथं नेक्स्ट पेज आहे, ज्यावरती क्लिक केलं की आपण सेकंड फाईल मध्ये जाणार आहे. आता आपण सेकंड फाईल मध्ये सुद्धा, म्हणजे या सेकंड डॉट HTML मध्ये सुद्धा एक अँकर लिंक डिक्लेअर करूयात. अँकर लिंक काय आहे की डिक्लेअर करूयात. आणि इथं ए आणि इथं काय असेल की फर्स्ट वरती जायचं. फर्स्ट नाही, आपलं काय index.html वरती जायचंय. बॅक टू होम असं सेव्ह केलं. तर बघा, इथं काय होणार आहे की बॅक टू होम वालं बटन येईल. हे second.html फाईल आहे. तर याच्यावरती जर का आपण क्लिक केलं तर परत मेन पेज वरती जाईल. नेक्स्ट पेज, बॅक टू होम. ठीक आहे. असं नेक्स्ट पेज, बॅक टू होम. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की अँकर लिंक्स देऊ शकता.
तो अँकर टॅग कसा यूज करायचा हे समजलंय? आयदर तुम्ही लिंक देऊ शकता अशी, ठीक आहे, किंवा एक पेज सुद्धा देऊ शकता लाइक धिस. आय होप की हे समजलंय. इज इट क्लिअर? येस और नो? बोला. क्लिअर आहे का? काय क्रिएट केलंय आपण? नॉर्मली एक आणि बघा, हां. हे अशा प्रकारे आपण काय करतो तर यूज करणार आहोत. ठीक आहे? अँकर टॅग. अँकर टॅग कसा असतो? तर ए टॅगनं असणार आहे. तो आता आपण पुढे नेक्स्ट हे समजलंय का? अँकर टॅग कसा यूज करायचा? तुम्ही लिंकही देऊ शकता किंवा एखाद्या फाईलचा पाथही देऊ शकता. इज इट क्लिअर? येस, नो? हं, बोला. आहात का पलीकडे? हॅलो? हो, समजलंय. इशिका? हं, हं. सो इथं आता काय करायचंय की नेक्स्ट आपण पाहतोय दॅट इज नेक्स्ट पार्ट. आपण काय केलं? अँकर टॅग पाहिलेला होता आता. ओके. हा, अँकर टॅग पाहिलेला होता. तो नेक्स्ट वाला बघा की इथं काल काय सांगितलेलं? ओके, टेबल टॅग पाहूयात आपण. ठीक आहे, टेबल्स. इन HTML. तो टेबल टॅग, टेबल कशासाठी असतात? तर बेसिकली जेव्हा तुम्हाला काय करायचंय की टॅब्युलर डेटा व्हिज्युअलाइज करायचा आहे. सपोज की आता तुमचा रिझल्ट आहे. त्याला तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये, टॅब्युलर म्हणजेच रोज अँड कॉलमच्या फॉर्ममध्ये जर का बघायचं असेल, तर आपण काय यूज करतो? तर असा टेबल डेटा यूज करणार आहोत. ठीक आहे? सो बघा, टेबल टॅग मी इथं लिहितोय HTML table or table tag is used to display data in tabular form. Tabular form म्हणजेच काय? रो बाय कॉलम्सच्या फॉर्म मध्ये असणार आहे. ठीक आहे? And there can be many columns in a row. एकाच रो मध्ये मल्टिपल काय आहे? कॉलम्स असू शकतात. आता याच्यामध्ये ह्या टेबल टॅगच्या अंडर भरपूर सारे एलिमेंट्स असतात किंवा भरपूर सारे सब टॅग्स असणार आहेत ह्या टेबलच्या अंडर. तर बघा, वी कॅन क्रिएट काय? अ टेबल इन और टेबल टू डिस्प्ले डेटा. वेगळं वाटतंय काहीतरी. तो डिस्प्ले डेटा
इन टॅब्युलर फॉर्म युजिंग टेबल टॅग. ठीक आहे, टेबल टॅग. ठीक आहे, किंवा एलिमेंट. अँड इथं बघा कसं असेल की सबसिडियरी टॅग्स असणार आहेत. सबसिडियरी म्हणजेच काय आहे की याच्या अंडर सुद्धा भरपूर सारे असे टॅग्स असतात. एकाच्या अंडर दुसरे, दुसऱ्याच्या अंडर तिसरे असे टॅग्स असणार आहेत. सो कोणते कोणते टॅग्स आहेत? 1 सेकंड, मी एक स्निपिंग शॉट स्निपिंग टूल ना एक फोटो ऍड करतो. कॉपी अँड पेस्ट इट. तो बघा इथं काय आहे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे टॅग्स आहेत अवेलेबल. कोणते कोणते? तर सगळ्यात आधी हा हा काय असेल, टेबल टॅग. टेबल टॅग कशासाठी? तर टेबल डिक्लेअर करण्यासाठी आपण यूज करतो. टेबलला डिफाईन करण्यासाठी याचा यूज केला जातो. त्या टेबलच्या अंडर काय असणार आहे? तर टेबल रोज असणार आहेत. सो रोजना डिफाईन करण्यासाठी टेबल म्हणजे tr नावाचा टॅग यूज करतो आपण रोज साठी. ठीक आहे. तसंच हेडिंगला म्हणजे टेबलचा हेड जर का डिक्लेअर करायचं असेल, जसं की कॉलमची नावं जर का तुम्हाला डिक्लेअर करायची असतील, तर आपण ते कुठं डिक्लेअर करतो? ह्या th टॅगच्या अंडर डिक्लेअर करत असतो. तसंच काय आहे की टेबल डेटा म्हणजे ऍक्च्युअली डेटा जर का तुम्हाला डिफाईन करायचा असेल, तर td नावाचा कॉलम आपण डिक्लेअर करत असतो किंवा यूज करत असतो. त्यानंतर कॅप्शन. कॅप्शन म्हणजेच काय असतं, की काहीतरी असं कर्सर नेल्यानंतर तुम्हाला द्यायचं असेल किंवा शॉर्टकट वगैरे किंवा कॅप्शनिंग करायचं असेल, जसं की आपण म्हणतो की IMP वगैरे लिहितो एखाद्या क्वेश्चनच्या पुढं, तर तो कॅप्शन असतो. तसं. त्यानंतर कॉलमचा ग्रुप म्हणजे सेम काइंडचे कॉलम्स जर का असतील, तर आपण कॉलम ग्रुप किंवा कॉलम डिक्लेअर करत असतो. ओके. त्यानंतर टेबलची बॉडी, टेबलचा हेड आणि टेबलचा फुटर. हे 3 कसं आहेत, की जर का तुम्ही हायरार्की यूज करत असाल, तर त्या केसमध्ये आपण याला यूज करतो. ओके. तर बघा याच्यामध्ये हा जो काही टेक्स्ट आहे, याला मी कमेंटमध्ये टाकतो. हे डिलीटच करून टाकतो. Control X, paste it here. नकोच आहे. Control X इथपर्यंत मी कमेंटमध्ये टाकत आहे. ठीक आहे. आणि पुढे काय असेल, की मी एक टेबल डिक्लेअर करतोय बघा. H3 टॅग मध्ये काय असेल, HTML टेबल्स. ओके. HTML टेबल्स आणि इथं टेबल फॉर्म. तो टेबलच्या आतमध्ये काय असणार आहे, तर सगळ्यात आधी टेबल डिक्लेअर करायचा असतो. ओके. सगळ्यात आधी आपण टेबल डिक्लेअर करेल आणि त्या टेबलच्या अंडर मग बाकीचे सर्व काही असणार आहेत. आता आपल्याला त्या टेबलमध्येच काय करायचंय, की अ, म्हणजे कॉलमची नावं द्यायची आहेत. कॉलमचे नावं वगैरे द्यायचे आहेत. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर आधी टेबलचा रो असेल, TR. टेबल रो म्हटलं की काय असणार आहे, TR असं असणार आहे. आणि याच्या अंडर, ह्या TRच्या अंडर म्हणजे किती कॉलम्स असणार आहेत, ते कॉलमचं हेडिंग येणार आहे. TH असं हेडिंग येणार आहे. ठीक आहे. सो हेडिंग म्हणजेच कसं असेल बघा, की इथं आपण मी देतो फर्स्ट नेम, त्यानंतर आणखी दुसरे हेडिंग म्हणजे दुसरा कॉलम असेल कोणता, लास्ट नेम. लास्ट नेम. त्यानंतर अजून काय द्यायचं, एज वगैरे देऊयात. ठीक आहे. एज आणि मार्क्स किंवा TH आणि इथं ब्रँच असं देतो. त्यानंतर मार्क्स, लास्ट वन मार्क्स. ठीक आहे. असं. तर हे दिल्यानंतर काय होईल, की तुम्हाला एक
टेबल दिसणार आहे. बघा असं हे टेबल्स काय होतील दिसणार आहेत. फर्स्ट नेम, लास्ट नेम, ब्रँच अँड मार्क्स असे काय होतील, तर हे टेबल्स वगैरे दिसणार आहेत. तो हा पहिला रो जो की टेबलचं हेडिंग असणार आहे. ठीक आहे, टेबलचं हेडिंग वगैरे असणार आहे. आणि पुढे आता TR टॅगच्या आतमध्ये मी दुसऱ्या TR टॅग मध्ये बघा कसं असेल की इथून टेबलची बॉडी झाली. हा जो असतो तो हेड सेक्शन आहे. टेबल हेड असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. टेबल हेड कोणता असणार आहे, तर एवढा सेक्शन जो टॉपचा आहे त्याला आपण हेड सेक्शन म्हणतो. याच्या अंडर हे सगळे काही टॅग्स येणार आहेत असे. आणि हे बघा ऑटोमॅटिकली काय झाले, तर इथं सेव्ह झालेले आहेत. तो इथं तुम्ही टेबल बॉडी हे डिफाईन करू शकता आणि ह्या टेबल बॉडीच्या अंडर मग आपल्याला काय असणार आहे, TR टॅग वगैरे असणार आहे. TR टॅग वगैरे काय आहे असं असतील. आणि ह्या TR टॅग मध्ये मग आपल्याला डेटा द्यायचा आहे. मग काय असेल, डेटा द्यायचा आहे. कॉलम किती आहेत, 4 कॉलम आहेत. तो डेटा सुद्धा किती असणार आहे, 4च असणार आहे. ठीक आहे, जसं की आता मी तुमचाच डेटा टाकत आहे TD. ठीक आहे, काय असेल तर गौरव हा पहिला फर्स्ट नेम झालं. त्यानंतर पुढे अगेन TD इथं थोरात. त्यानंतर ब्रँच अगेन TD तो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. ठीक आहे, अँड पुढे काय असेल की मार्क्स इथं TD मार्क्स असतील असे काहीतरी. ठीक आहे, लाईक दिस. आणि आता हा पहिला रो झाला. तसंच काय असेल, मी दुसरा रो सुद्धा घेतोय. दुसरा रो सुद्धा मी घेत आहे. कसं, इथं इशिका कोर्से, त्यानंतर हीच ब्रँच ठेवतो आणि पुढे काय असेल इथं मार्क्स देतो काहीतरी. ठीक आहे, लाईक धिस. सो त्याला सेव्ह केलं तर बघा इकडं जर का गेलो तर तुम्हाला हा टॅब्युलर डेटा दिसणार आहे. याला डेकोरेट नाही केलेलं अजून आपण, बट हा टॅब्युलर डेटा दिसणार आहे अशा प्रकारे. बघा फर्स्ट नेमच्या खाली फर्स्ट नेम आलेत, लास्ट नेमच्या खाली लास्ट नेम आलेत, त्यानंतर ब्रँचेस आलेले आहेत, त्यानंतर काय आहे मार्क्स वगैरे आलेले आहेत. तो अशा प्रकारे आपण काय करू शकतो, तर ब्रँचेस वगैरे देऊ शकतो. आता याच्याच मध्ये तुम्ही काय करू शकता, तर बॉर्डर्स वगैरे ऍड करू शकता. कसं, तर इथं टेबलमध्येच जेव्हा तुम्ही टेबल डिक्लेअर करताय ना, तर त्यामध्ये तुम्ही बॉर्डर इक्वल्स टू 1 देतोय मी. ठीक आहे, म्हणजे 1 पिक्सलची बॉर्डर इथं काय होणार, डिफाईन होणार आहे. बघा असं प्रत्येकाच्या म्हणजे बाजूनं काय झाली, 1 पिक्सलची एक बॉर्डर इथं काय आहे डिक्लेअर होणार आहे. ओके, असं. सो बॉर्डर देऊ शकता. आणखी काय आहे की तुम्ही CSS वगैरे अप्लाय करून आणखी डेकोरेट वगैरे करू शकता. बोल्ड वगैरे ऑलरेडी आहे. ठीक आहे, कंटेंट वेगवेगळा देऊ शकता. म्हणजे हे जे आहे की पहिल्या ग्रुपला वेगळं, दुसऱ्या ग्रुपला वेगळं, तिसऱ्या ग्रुपला वेगळं असंही करू शकता. ओके, आणि इथंच तुम्ही कॉलम स्पॅन वगैरे जेव्हा आपण CSS यूज करेल त्यावेळेस करणार आहोत. बट आत्ता हे जे आहे ते काय असणार आहे, इम्पॉर्टंट आहे. एवढं समजलंय? इज इट क्लिअर? टेबल क्रिएट करता येईल तुम्हाला मग? मी आता जसं क्रिएट करायला सांगितलंय, तसं तुमचे मार्क्स जे आहेत, आता सपोज की गौरवचा रिझल्ट लागला, तर काय असेल, त्याला 10 सब्जेक्टचे जे काही मार्क्स आहेत, त्याचा एक टेबल क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, वरती जसं हेडिंग होतं तसंच हेडिंग इथे यायला हवं. तो हे हेड सेक्शन मध्ये तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ओके, त्यानंतर टेबल डेटामध्ये प्रत्येक रो म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा जो काही रो आहे, तो रो इथे यायला पाहिजे. आता सपोज इशिकाचा 12th रिझल्ट लागलेला होता. तो त्या 12th जे काही 5 सब्जेक्ट्स होते किंवा 6 सब्जेक्ट्स होते, त्याचा रिझल्ट यायला हवा. ठीक आहे. तर तुमचे
जे काही मार्क्स आहेत ते मला टॅब्युलर फॉर्म मध्ये म्हणजे लिहून किंवा क्रिएट करून पाठवाल. ओके, स्वतः तुम्ही काय करायचंय की टॅब्युलर फॉर्म्स मध्ये हा डेटा पाठवायचा आहे. इज इट क्लिअर? समजलंय हे? तर तुमचा 12th रिझल्ट आणि गौरवचा जो काही फर्स्ट इयरचा रिझल्ट आहे तो मला पाठवायचा आहे. ओके, आता पुढचा टॅग आपण पाहतोय. टेबल टॅग सिंपल आहे. हायरार्की कशी असते? सगळ्यात आधी टेबल लिहायचा, त्याच्या अंडर हेड असेल, हेडच्या अंडर परत रो असणार आणि मग हेडिंग असणार, TH असणार. तसंच काय आहे की टेबल बॉडी असेल, बट इथं टेबलच्या अंडर टेबल बॉडी, टेबल बॉडीच्या अंडर टेबल रो आणि इथं टेबल डेटा. सो टेबल डेटा कधीच हेडिंग मध्ये येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि टेबल हेडिंग जे आहे, TH जे आहे, ते कधीच बॉडी मध्ये येणार नाही. सो लक्षात ठेवा, वरचं आणि खालचं हे डिफरंट डिफरंट असणार आहे, नाहीतर तुम्ही सगळं जमलिंग कराल. ओके, सो मी इथं लिहितो तरी काय असेल, हायरार्की कशी असणार आहे. इथं हायरार्की काय असेल की टेबल, टेबलच्या अंडर काय असणार आहे, टेबल हेड असेल. टेबल हेडच्या अंडर काय असतो, टेबल रो असतो. आणि टेबल रोच्या अंडर TH असतो, राईट. हा पहिला हायरार्की. तसंच काय आहे की टेबल त्यानंतर टेबलच्या अंडर काय आहे, टेबल बॉडी आहे. आणि टेबल बॉडीच्या अंडर काय आहे, TR टॅग असतो. आणि TR टॅगच्या अंडर TD टॅग आहे. ही हायरार्की विसरायची नाही, हे इम्पॉर्टंट आहे. सो एवढंच लक्षात ठेवाल ह्या टेबल्स मध्ये. बाकीचं तुम्हाला येईलच पुढं, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं येणारच आहे. त्यानंतर HTML लिस्ट घेतलं, ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते लिस्ट वाला टॉपिक आहे. तो अँकर टॅग संपलं, टेबल संपला, आता लिस्ट असणार आहे. सो लिस्ट म्हणजेच काय असेल की इथं तुम्हाला जेव्हा कॉम्पोनंट असे डिस्प्ले करायचे की लिस्ट वाईज, .1 .2 आपण वरती यूज केलेत बघा कुठेतरी, ही सुद्धा एक लिस्टच आहे. असं जे डिफाईन करतोय हे सुद्धा लिस्टच आहे. ऑल्सो ही बुलेट वाली सुद्धा एक लिस्टच आहे. सो असंच जर का तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचं असेल तर ते कशामधून होतं, तर ह्या लिस्ट मधून होणार आहे. तो बघा, HTML लिस्ट काय आहे, तर इट इज यूज टू स्पेसिफाय लिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन, लिस्ट ऑफ इन्फॉर्मेशन अँड हे जे काही एलिमेंट्स असणार आहेत किंवा लिस्टचे आयटम्स आहेत हे काय असणार आहेत, तर बघा कोणते कोणते आहेत. तो फुल स्टॉप करतोय. देयर आर different 3 different types of lists. ठीक आहे, कोणत्या कोणत्या, तर पहिला टाइप आहे, मी इथं लिहितोय टाइप्स ऑफ लिस्ट. तो पहिला असेल दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट, ठीक आहे, किंवा और नंबर्ड लिस्ट असं. तो हे ऑर्डर्ड लिस्ट किंवा नंबर लिस्ट जे आहे ते OL न डिक्लेअर करत असतो आपण. त्यानंतर दुसरा जो आहे तो अनऑर्डर्ड लिस्ट किंवा काय असणार आहे, बुलेटेड, बुलेटवाली जी लिस्ट असणार आहे, गाडी नाही, ठीक आहे, डॉट्स असतात ते, अनऑर्डर्ड लिस्ट असते ती, ठीक आहे. आणखी काय आहे, तर डिस्क्रिप्शन लिस्ट, डिस्क्रिप्शन लिस्ट और त्यालाच काय आहे, तर डेफिनेशन लिस्ट सुद्धा म्हणतात. आणखी त्याला डिक्लेअर करतो आपण DL न. हे मेन 3 टाइप आहेत, ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड अँड डेफिनेशन लिस्ट किंवा डिस्क्रिप्शन लिस्ट. सो वन बाय वन आपण पाहणार आहोत आता. वन बाय वन काय करेल, तर पाहणार आहोत. तर बघा, खाली मी इथं पहिली लिस्ट दिली, दॅट इज ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजेच काय असणार आहे की इथं
नंबरनं मार्क केली जाते बाय डिफॉल्ट. ठीक आहे. तर बघा मी इथं लिहितोय काय की इन this list all the list items all the list items are are marked with numbers by default. ठीक आहे. इट इज म्हणून तर यालाच काय म्हणतो आपण न्यूमरिक डेटा म्हणतो. आणि याला आपण डिनोट कसं करतो? OL टॅग न डिक्लेअर करतो. ठीक आहे. द ऑर्डर लिस्ट ordered list starts with काय असणार आहे? OL टॅग OL टॅग. ठीक आहे. and the list item starts with कशानी? तर याला टॅग. ठीक आहे. वरती OL असेल त्याच्या अंडर LI असणार आहे. तर बघा आपण इथं एक्झाम्पल पाहणारच आहोत. मी मुद्दामहून या टेबलचं जे एक्झाम्पल आहे ते इथं नाही पेस्ट केलं कारण कोड खूप मोठा होता म्हणून. ठीक आहे. सो आपण आता ऑर्डर्ड लिस्टचं एक्झाम्पल पाहूयात. कसं क्रिएट करतात बघा. त्याला मी इथपर्यंत लिहितोय आणि इथं ऑर्डर्ड लिस्ट. ह्या ऑर्डर्ड लिस्टच्या आतमध्ये काय असणार आहे की LI टॅग असणार आहे. तर तुम्ही इथं काय करू शकता की LI टॅग वगैरे लिहून आयटम्स लिहू शकता. कसं की सपोज मी इथं गौरव त्यानंतर पुढे LI टॅग इशिका असं. त्यानंतर नेक्स्ट काय आहे LI टॅग इथं सागर. त्यानंतर इथं LI टॅग विशाल. ठीक आहे. अँड सो ऑन. तुम्ही असं काय करू शकता नंबर देऊ शकता किंवा लिस्ट लिहू शकता. तर बघा इथं आउटपुटमध्ये कसं आलं 1 2 3 4 हे बाय डिफॉल्ट येणार आहे. हे बाय डिफॉल्ट काय असेल येणार आहे. ओके. याला आपल्याला काहीही असं डिक्लेअर करायची गरज नसते किंवा वेगळ्या फॉर्ममध्ये याला लिहायची गरज नसते. हे ऑटोमॅटिकली काय होतात असे ऑर्डरमध्ये येणार आहेत. ठीक आहे. ऑर्डरमध्ये काय होतील हे येतील. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता की वेगवेगळ्या फॉर्ममध्ये देऊ शकता ऑर्डर लिस्ट. कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये? तो 1 सेकंद इथं लिहितो मी. इथं लिहितो 1 सेकंद हा. हां. तो इथं त्या टॅगच्याच अंडर काय असेल की ह्या वेगवेगळ्या टाइपचे काय असू शकतात की लिस्ट्स असणार आहेत. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या टाइपच्या लिस्ट्स इथं असू शकणार आहेत. कोणत्या? बाय डिफॉल्ट 1 2 3 न चालू होणाऱ्या किंवा रोमन न चालू होणाऱ्या किंवा रोमन स्मॉल न चालू होणाऱ्या, कॅपिटल अल्फाबेट्स न चालू होणाऱ्या किंवा लोअर केस अल्फाबेट्स न चालू होणाऱ्या. सो हे डिपेंड करतं की आपल्याला कसं हवं आहे. ठीक आहे. हे कसं डिफाईन करायचं? तर इथं जेव्हा आपण डिफाईन करेल बाय डिफॉल्ट बघा मी इथं काय करतो की हा पहिल्यांदा असं केलेला आहे. हॉरिझॉन्टल लाईन जर का काढायची असेल तर याच्यावर टॅग यूज करतो आपण. आणि इथं मी परत एकदा पेस्ट केलं. बट आता आपण काय करतोय की टाइप इक्वल्स टू कॅपिटल आय लिहायचं. असं कॅपिटल आय. हां. सो इथं आय दिलेला आहे. ओके.
हाय असं दिलं तर बघा काय होतं इथं, काय आलं, रोमन अंक आलेले आहेत. अल्सो जर का याच्याच मध्ये तुम्ही काय केलं, की टाइप करून इथं बघा मी टाइप केलं, तर इथं अजून एकदा याच्यावर लाईन देतो इथं आणि इथं स्मॉल आय देतो मी. ठीक आहे, असं स्मॉल आय. तो काय होणार, स्मॉल रोमन अंक येणार आहेत. हे बघा 1 2 3 4. तो हे मॅटर करतं की तुम्हाला कसा हवा आहे, त्यावरून तुमचं आउटपुट काय होईल, व्हॅरी होणार आहे. तो आणखी पुढे काय असेल, की सपोज मी याचा टॅग दिला आणि मग आता इथं मी लोअर केस ए करतो. काय होईल? तर इथं लोअर केस ए-बी-सी-डी येणार आहे असे. तसंच अप्पर केसचं असेल. ओके. तसंच काय आहे, अप्पर केस सुद्धा असणार आहे. तर जसा टाइप हवा आहे तसं तुम्ही काय करू शकता, डिफाईन करू शकता. ठीक आहे. अँड अल्सो तुम्हाला जर का स्पेसिफिक कुठून तरी हवा आहे, स्पेसिफिक जसं की आता सपोज की मी इथं 1 2 3 4 ए-बी-सी-डी दिलं, असं डी आलेला आहे आणि पुढचा जो आहे ना कॅपिटल वाला, तो अप्पर केस देतो मी, ए वाला असा, आणि हा जो आहे तो ई पासून स्टार्ट व्हायला पाहिजे. सो स्टार्ट इक्वल्स टू मी काय करतोय 5. सो ऑटोमॅटिकली काय होईल बघा, इथं 4 गेलेले होते. सो 5व्या पासून स्टार्ट कर म्हणतोय मी. ठीक आहे. सो काय होणार आहे इथं, तर ई पासून स्टार्ट झालं बघा. जो कॅपिटल वाला आहे तो कुठून चालू झाला? ई पासून चालू झाला. तर तुम्ही असं 5 सुद्धा देऊ म्हणजे स्टार्ट हा सुद्धा देऊ शकता. जेणेकरून काय होईल, की असं टॉपनं येणार आहे. इव्हन तुम्ही रिव्हर्समध्ये सुद्धा देऊ शकता. रिव्हर्समध्ये म्हणजेच कसं असेल, की इथं मी पेस्ट केलं आणि इथं न्यूमरिक व्हॅल्यूज देतो. ठीक आहे. टाइप जो आहे तो बाय डिफॉल्ट असे आहे, आय देतोय आणि इथं कॉमा करून किंवा इथंच कॉमा नसतो ॲक्चुअली, स्पेस करून आपल्याला रिव्हर्स असं लिहावं लागतं. रिव्हर्स. तो काय होणार, 4 3 2 1 असं येणार आहे. रिव्हर्स लिहिल्यानंतर हे बघा 4 3 2 1 असे आलेले आहे. तो हे डिपेंड करतं की आपल्याला कसं हवंय. ठीक आहे. आपल्याला हे जे ऑर्डर्ड लिस्ट जी आहे, ती कशी हवी आहे आणि कोणत्या ऑर्डरनं हवं आहे. सो आय होप की हे सर्व काही समजलंय. स्टार्टही करता येतं एखाद्या स्पेसिफिक पॉइंटपासून किंवा रिव्हर्सनं सुद्धा असं डिक्लेअर करता येतं. क्लिअर आहे? येस नो? हं. सो अगेन तुमचे मार्क्स जे आहेत, सब्जेक्ट जे आहेत ना, ते त्याची सुद्धा तुम्ही लिस्ट करा. ठीक आहे. सब्जेक्ट जे आहेत त्याची सुद्धा लिस्ट करा आणि म्हणजे रँकनुसार तुम्ही लिस्ट करणार आहात. रँकनुसार काय करेल आपण, लिस्ट वगैरे करणार आहोत. सो हे समजलं? ऑर्डर्ड लिस्ट. येस नो? पुढे जाऊया अनऑर्डर्ड लिस्टला. अनऑर्डर्ड लिस्टला जाऊयात का पुढे? बघा, आता इथं काय असणार आहे, अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजेच कसं असेल की हे मी हेच डेटा इकडे घेणार आहे खाली अनऑर्डर्डला सुद्धा. अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजेच काय असेल, की UL न स्टार्ट होईल असं. UL इथेही काय आहे, UL असणार आहे. बाकीचं आतमध्ये सेमच असेल. बट इथं काय होतं, की असे बुलेट्स येणार आहेत. बुलेट्स. ठीक आहे. तो बघा अनऑर्डर्ड लिस्टमध्ये 1 सेकंद हां. अनऑर्डर्ड लिस्टबद्दल आपण काय करूयात, लिहून घेऊयात. सेकंड.
ऑर्डर्ड लिस्ट और बुलेटेड लिस्ट वगैरे जे म्हणतो ना आपण. सो in this list, all the list items all the list items are marked with bullets. ठीक आहे, बुलेट्स न मार्क केलेले असतात आणि हे बुलेट्सच काय आहे त्याचमुळं आपण डिक्लेअर करत असतो आणि याला यूज काय करेल बघा इथं द ऑर्डर्ड लिस्ट. हा, हे वाला मी कॉपी करून खाली ही पेस्ट करतो. काय वेगळं का वाटतंय मला. ओके, असं. आणि इथं काय असणार आहे की UL. ठीक आहे, आणि इथं अनऑर्डर्ड लिस्ट असं असणार आहे. सो बघा हे काय होईल तर अशा प्रकारे हे डिक्लेअर्ड असणार आहे आणि याचे सुद्धा परत 4 टाईप पडतात. याचे सुद्धा काय आहे जसं वरच्याचे 4 टाईप पडत होते ना तसेच याचेही 4 टाईप पडतात. सो बघा ते कोणते आहेत. 1 सेकंड. देअर कॅन बी 4 टाइप्स ऑफ बुलेटेड लिस्ट. डिस्क असेल, सर्कल असेल किंवा स्क्वेअर असेल किंवा नन असेल. ठीक आहे. जसं की तुम्ही इथं बघा, मी इथं जेव्हा करतोय ना त्यावेळेस हे बुलेट झालं. त्यानंतर इथं स्क्वेअर आला. इथं काय आहे सर्कल वगैरे आलं येणार आहे आणि नन वगैरे येणार आहे. हे वेगवेगळे काय आहेत तर असे हे बघा टॅग दिसतायत तुम्हाला फॉर्मॅट. ठीक आहे. तो आपण बघूयात की हे सर्व कसं काढता येतं किंवा कसं करता येतं. तो बाय डिफॉल्ट इथं बुलेट्स असणार आहेत. ठीक आहे. बाय डिफॉल्ट किंवा डिस्क असणार आहे. डिस्कवालं जे आहे ते डिफॉल्ट स्टाईल झाली. सर्कल म्हणजेच काय असेल तर हॉलो सर्कल असणार आहे. ठीक आहे. तर बघा इथं जो आलाय आता हे डिस्क आहे. आता यालाच मी काय करतो की एंटर करून HR करतो. इथं मी काय करतो तर टाइप करतो इथं. ठीक आहे. टाइप. तो टाइप म्हणजेच कसं असणार आहे किंवा टाइप इक्वल्स टू करून आपण सर्कल वगैरे असं लिहितो. तर काय होईल की ही जी काही अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ते हे बघा असं हॉलो सर्कल आलंय. तसंच तुम्ही काय केलं की सपोज मी इथं टाइप करून टाइप इक्वल्स टू कोटेशन मार्कमध्ये स्क्वेअर असेल असा. तो इथं बघा हे स्क्वेअर आहेत आणि लास्ट टाइम जो आहे दॅट इज त्याच्यानंतर जर का आपण टाइप इक्वल्स टू नन जर का केलं तर काय होणार आहे की हा ननचा टाइप बघा काहीच नाहीये. तो डिस्क त्यानंतर सर्कल स्क्वेअर आणि नन असे असणार आहेत. ठीक आहे. तो हे 4 टाइप्स याचे ह्या अनऑर्डर्ड लिस्टचे असणार आहेत. ठीक आहे. अनऑर्डर्ड लिस्टचे टाइप्स असणार आहे. सो इथं काय होईल की तुम्ही असं देऊ शकता लिस्ट वगैरे स्टाईल किंवा वेगवेगळ्या स्टाईल ना डिक्लेअर करू शकताय. इज इट क्लिअर? समजले का? कोणते कोणते टाइप्स आहेत? सर्कल बाय डिफॉल्ट डिस्क असतं. त्यानंतर स्क्वेअर आहे आणि नन आहे. नन म्हणजे काहीच दिसणार नाही. काहीच. ठीक आहे. कोणताही टाइप तिथं नसणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो तर नन म्हणणार आहे. याला आपण
अनऑर्डर्ड लिस्ट म्हणेल. आता लास्टचं जे आहे, लास्ट कोणतं, डेफिनेशन लिस्ट. ठीक आहे. तो डेफिनेशन लिस्ट म्हणजेच काय असेल, की इथं जेव्हा आपण एखादं ऑर्डर वगैरे द्यायची असेल किंवा असं एकाच्या अंडर दुसरं काहीतरी लिहायचं असेल, तर आपण डिस्क्रिप्शन किंवा डेफिनेशन, जसं की आपण इथं लिहिताना बघा, इथं लिहिताना मी लिहिलेलं होतं काय, की एंटर केलं आणि याच्या अंडर लिहिलं असं. ठीक आहे. अशा प्रकारे लिहिलेलं होतं. तो हे काय आहे, तर डेफिनेशन लिस्टच्या काइंड ऑफ असणार आहे. डेफिनेशन लिस्टच्या काइंड ऑफ असणार आहे. डिस्क्रिप्शन लिस्ट और डेफिनेशन लिस्ट. ठीक आहे. तर बघा, हे डेफिनेशन लिस्ट म्हणजेच काय, it is or in this, यहाँ होतं in this काय असेल, list where entries are listed like a dictionary or म्हणजे डिक्शनरी म्हणजेच कसं असतं, की जसं की एच्या अंडर मग जेवढे शब्द आहेत ते, किंवा ए बी याच्या अंडर जसे आहेत तसं. ठीक आहे. सो 1 सेकंद हा. 1 मिनिट, फोन आला. सो आता पुढे बघा, की इथं काय असणार आहे, की लिहितोय, दी डेफिनेशन लिस्ट इज व्हेरी appropriate when we want to present glossary. ठीक आहे. और काय म्हणू शकतो, लिस्ट ऑफ आयटम्स और ऑदर नेम डॅश व्हॅल्यू लिस्ट. ठीक आहे. असं. आता याच्यामध्ये काय काय येतात, तर वेगवेगळे टॅग्स येतात. त्या डेफिनेशन लिस्टच्या अंडर काय असेल, की बघा, द डेफिनेशन लिस्ट कंटेन्स काय काय, तर बघा, पहिला आहे किंवा इथं मी लिहितोय असं, दॅट इज डीएल टॅग. ठीक आहे. डीएल स्टँड्स फॉर और डिफाइन्स, मी असं लिहितो, डिफाइन्स दी स्टार्ट ऑफ द लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे, डीटी टॅग काय असणार आहे, डिफाइन्स दी टर्म लाईक धिस. आणि पुढे काय आहे, लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये डीडी टॅग. आणि इथं काय असेल, डिफाइन दी टर्म डेफिनेशन. ठीक आहे. टर्म डेफिनेशन किंवा आपण डिस्क्रिप्शन म्हणेल. ठीक आहे. असं डिस्क्रिप्शन. सो बघा,
इथं कसं असतं की एकाच्या अंडर दुसरं, दुसऱ्याच्या अंडर तिसरं असं असणार आहे. ठीक आहे. एकाच्या अंडर दुसरं, दुसऱ्याच्या अंडर तिसरं असं असणार आहे. जसं की द्यायचंच म्हटलं, दाखवायचंच म्हटलं तर बघा, मी इथं एक एक्झाम्पल घेतो. काय घ्यायचं? महाराष्ट्राच्या अंडर मुंबई, मुंबईच्या अंडर काय आहे असं जर का घ्यायचं झालं तर आपल्याला ही डेफिनेशन लिस्ट वगैरे लागणार आहे. डेफिनेशन लिस्ट जी आहे ती लागणार आहे, किंवा तुम्ही असं नॉर्मली सुद्धा करू शकता. बघा, DL इथून स्टार्ट होणार आहे डेफिनेशन लिस्ट. त्यानंतर त्याच्या अंडर काय असेल, DT असणार आहे. त्या DT मध्ये मी काय करतोय की असंच एरेज, आणि याच्या अंडर डेफिनेशन असेल काय, वन ऑफ द 12 horoscope sign. ठीक आहे, असं horoscope sign like this. सो हे पहिला ग्रुप संपला. ठीक आहे, हा पहिला ग्रुप जो आहे डीडीचा संपला. तसंच आपल्याला काय करायचंय की आणखी वेगवेगळे ग्रुप्स क्रिएट करायचे. सपोज की मी DT दुसरा ग्रुप बिंगो, आणि याच्या अंडर काय असेल, डीडीच्या अंडर काय असेल, तर वन ऑफ माय इव्हनिंग स्नॅक. ठीक आहे, लाईक दिस. अगेन मी लास्ट देतो इथं की DT इथं लिओ असा, आणि डीडी मध्ये काय असणार आहे की इट इज ऑल्सो अँड वन ऑफ द 12th horoscope sign. ठीक आहे, अँड देन इथं काय असेल की DT, हा DT काय असेल तर ओरॅकल, लाईक दिस. DD, आणि इथं काय असेल की इट इज मल्टी डायमेन्शनल और मल्टीनॅशनल टेक कंपनी और टेक ऑर्गनायझेशन. ठीक आहे, टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन, ओरॅकल ही कंपनी आहे. ठीक आहे, मल्टी डायमेन्शनल और मल्टीनॅशनल डेटा आहे किंवा मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन आहे, MNC. ओके. सो बघा, एकाच्या अंडर दुसरा, दुसऱ्याच्या अंडर तिसरा, असं काय होतं तर हे येत असतात. असं जर का द्यायचं असेल तर आपण काय करतो, हे डेफिनेशन वगैरे लिस्ट देत असतो. डेफिनेशन लिस्ट जी आहे तिला डिक्लेअर करत असतो. ओके. तो डिस्क्रिप्शन लिस्ट किंवा डेफिनेशन लिस्ट असे डिक्लेअर करणार आहे. ठीक आहे. तुम्ही जसं की कॉफीच्या अंडर काय आहे की 3 कॅटेगरी, ब्लॅक, हॉट ड्रिंक, जसं असं. मिल्क काय आहे, व्हाईट आणि कोल्ड ड्रिंक, असं तुम्ही देऊ शकता कोणतंही. ठीक आहे. सो ह्या 3 मेन लिस्ट आहेत. कोणत्या कोणत्या? डेफिनेशन लिस्ट. हे कमेंट म्हणजे डिलीट करून मग तुम्ही थोडं थोडं काय करणार आहात, प्रॅक्टिस करणार आहात. व्हिडिओ बघून तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिस करायची आहे. आजची जी काही झाली ती प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला असं वन बाय वन क्रिएट करून बघायचं आहे. आणि मला प्रत्येकाबद्दल तुम्ही काहीही एक्झाम्पल घ्या. तुमचे फ्रेंड नंतर कसं आहे की प्रत्येकाबद्दल लिहायचंय. सपोज काय की तुम्ही तुमच्याबद्दल शॉर्ट नोट, तुमचा बेस्ट फ्रेंड त्याच्याबद्दल शॉर्ट नोट, त्यानंतर टीचर त्याच्याबद्दल शॉर्ट नोट. असं काय आहे की तुमचं सपोज घराबद्दल शॉर्ट नोट, असं डेफिनेशन करायची. तसंच इकडेही काय आहे की ऑर्डर्ड लिस्ट वगैरे बघा. आज भरपूर सारा कोड झालाय. आपण कुठपर्यंत गेलोय बघा, 165 लाईन पर्यंत गेलोय. कुठून स्टार्ट केलं होतं आपण आज? इथून, म्हणजे 100 लाईनचा कोड आज झालेला आहे. 100 लाईन ऍक्च्युली इथूनच स्टार्ट केलं होतं, वेलकम पासून. ठीक आहे. सो
मोर दॅन 100 लाईनचा कोड आज झालेला आहे. तो तुम्ही काय कराल, की हा सर्व काही लाईन्सचा कोड जो आहे तो व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून तुम्ही साइड बाय साइड काय करणार आहात, म्हणजे ट्राय करणार आहात. अँड अल्सो मी काय करेल, की हे जे आहे त्या व्हिडिओला असो, मी याला तुम्हाला पाठवतो. ठीक आहे. तो याला काय आहे, की तुम्हाला पाठवून देतो. तो याला ओपन विथ काय कराल, 1 सेकंड. हे काय असेल तर तुम्हाला ट्राय करायचं आहे. हा, तर ही फाईल मी पाठवतो. तिला राईट क्लिक करून ओपन विथ करायचं. कशाने? व्ही-एस कोडनी. ठीक आहे. जी मी फाईल आता पाठवली index.html, तिला तुम्हाला काय करायचं आहे, ओपन विथ हे याच्यामध्ये व्ही-एस कोडमध्ये आणि ठीक आहे, प्रॅक्टिस करा आणि बघूयात